मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲसिडिटीवर 5 घरगुती उपाय बघणार आहोत। त्याच्यामुळे कधीच होणार नाही ॲसिडिटी। बघा, आजकाल अयोग्य खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे अनेकांना पचनासंबंधित समस्या निर्माण होतात। या समस्यांपैकी एक सर्वात महत्त्वाची म्हणजे ॲसिडिटीची समस्या होय। मसालेदार पदार्थाचे सेवन, कॉफीचे जास्त सेवन, धूम्रपान, मद्यपान आणि ताण यामुळे ॲसिडिटी होऊ शकते। आम्लपित्त झाल्यास छातीत जळजळ होणे, वारंवार आंबट ढेकर येणे, उलट्या किंवा मळमळ होणे आणि तोंडात घाणेरडे पाणी येणे यासारख्या समस्या उद्भवतात। या समस्येपासून आराम मिळण्यासाठी अनेक लोक औषधे घेतात, परंतु या औषधांचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते। तुम्हाला या समस्येपासून सुटका हवी असेल तर कोणते 5 घरगुती उपाय आहेत ते बघूया। बघा, सर्वात पहिले महत्त्वाचं म्हणजे तुळस। बघा, प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस असते। आयुर्वेदात तुळशीच्या रोपाला औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते। तुळशीच्या पानांच्या शांत आणि वायुरोधक गुणधर्मामुळे आम्लपित्त, वायू आणि उलट्यांपासून आराम मिळू शकतो। यासाठी एका पॅनमध्ये 1 ग्लास पाणी गरम करा, त्यात 4 ते 5 तुळशीचे पाने घाला आणि चांगले उकळा। त्यानंतर ते गाळून घ्या, थंड करा आणि सेवन करा। लगेच तुम्हाला ॲसिडिटीवर आराम मिळेल। दुसरा उपाय बघूया आपण, बडीशोप। प्रत्येकाच्या घरामध्ये बडीशोप उपलब्ध असते। ॲसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी बडीशोप खूप फायदेशीर आहे। हे एक पाचक एन्झाइम्स उत्पादनात चालना देऊन पचन सुधारण्यास मदत करते। याचे सेवन केल्याने गॅस, पोटफुगी, अपचन आणि आम्लता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो। यासाठी काय करायचं, 1 ग्लास पाण्यात 1 चमचा बडीशोप टाकून ते उकळायचं, ते पुन्हा गाळून घ्या आणि थंड झाल्यावर सेवन करा। लगेच आपल्याला ॲसिडिटीपासून आराम मिळेल। पुढचं महत्त्वाचं हे जिरे। प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये जिरे उपलब्ध असते। ॲसिडिटीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी जिरं खाऊ शकतात। हे जठरासंबंधी रसांचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे पचन सुधारते। आम्लपित्त असल्यास 1 ग्लास पाण्यात 1 चमचा जिरं उकळा आणि ते थंड झाल्यावर प्या। यामुळे तुम्हाला लगेच तात्काळ आराम मिळू शकतो। पुढचं आहे कोरफड। कोरफड सध्या सर्वत्र उपलब्ध असते। बघा, कोरफडीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात, जे पोटातील आम्ल कमी करू शकतात। याच्या सेवनाने अल्सर आणि छातीत जळजळ यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो। त्यामुळे दररोज सकाळी रिकामा पोटी जर कधी तुम्ही कोरफड खाण्याची सवय लावली तर तुम्हाला कधीही ॲसिडिटीची समस्या येणार नाही। आणि पुढचं महत्त्वाचं आहे दालचिनी। बघा, आपल्या प्रत्येकाच्या मसाल्यामध्ये दालचिनी असतेच। दालचिनी हे नैसर्गिक अँटी ॲसिड म्हणून काम करते। पोटातील गॅस, जळजळ आणि आम्लपित्त या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत होते। त्यात दाहक विरोधी गुणधर्म असतात, जे पोटातील सूज, वेदनांपासून आराम देऊ शकतात। ॲसिडिटीपासून आराम मिळण्यासाठी तुम्ही दालचिनीची चहासुद्धा घेऊ शकतात। हे करण्यासाठी 1 ग्लास पाण्यात दालचिनीचा तुकडा टाका आणि ते उकळा। उकळी आली की ते एका कपमध्ये गाळून घ्या आणि सेवन करा। याच्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी, आम्लपित्तपासून लगेच आराम मिळतो। किंवा दालचिनीचा 1 तुकडा तोंडात चघळल्याने सुद्धा आपल्याला आराम मिळू शकतो। हे 5 उपाय जर कधी तुम्ही कोणतेही एक उपाय केला तर तुम्हाला लगेच ॲसिडिटीपासून नक्कीच आराम मिळेल। धन्यवाद।